इमोशनल ईटिंगचे बळी असाल तर जाणून घ्या. काही लोकांना जास्त खाण्याची सवय असते, पण असे बरेच लोक आहेत जे खूप रागात किंवा आनंदी असतानाही विचार न करता पदार्थ खायला लागतात. हे भावनिक खाण्याचे लक्षण आहे. सामान्य भूक एका विशिष्ट वेळी येते आणि त्यात विविध प्रकारच्या पदार्थांची इच्छा असते. दुसरीकडे इमोशनल ईटिंग हे माणसाला वारंवार भूक लागते आणि शरीराला काही गोष्टी खाण्याची इच्छा होते. जास्त प्रमाणात काहीही खाल्ल्याने आरोग्याला गंभीर हानी पोहोचते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे यकृतासारख्या अविभाज्य अवयवाचे आरोग्य बिघडू शकते. जर एखादी व्यक्ती इमोशनल ईटिंगच्या आहारी गेली तर तो लवकरच लठ्ठपणाचा शिकार होऊ शकतो. आनंदाच्या भरात मिठाईचे खूप तुकडे खाल्ल्याने शरीराला गंभीर हानी पोहोचू शकते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तणाव वाटत असेल तेव्हा तुम्ही ताबडतोब खाण्यास सुरुवात केली तर त्याऐवजी पर्याय शोधा. तुम्ही एखादे पुस्तक वाचून, संगीत ऐकून वेळ घालवू शकता आणि हवे असल्यास फोनवर कोणाशी तरी बोलूही शकता. शारीरिक हालचालींद्वारे तणाव कमी किंवा दूर केला जाऊ शकतो असे संशोधनातून समोर आले आहे. व्यायाम करून तुम्ही भावनिक खाण्यासारख्या समस्यांपासून स्वतःला वाचवू शकता. जर भावनिक आहार घेतला असेल तर चुकूनही हानिकारक पदार्थ घरात आणू नका. हिरव्या भाज्या, सुकामेवा किंवा इतर गोष्टी खाल्ल्याने भूक भागते.